मोबाईल चेक करा, बाबांना घराचे फोटो पाठवले असतील. सूरज इस्टेट डेव्हलपर्स यांचे रॉयल प्लॅनेट ताराबाई पार्क निरुईकर कॉलनी यामधील प्रॉमिनंट लोकेशनवरील प्रीमियम हाऊस. जिम, बास्केटबॉल कोर्ट पासून EV चार्जिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक सुविधा. प्रशस्त पार्किंगसह कोल्हापुरातील सर्वोत्तम 2 आणि 3 BHK लक्झुरियस युनिट्स. रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर. ओढ्यावरील रेणुका देवीची यात्रा 13 डिसेंबर रोजी होणार आहे आणि या यात्रेची तयारी पूर्ण झालेली आहे आणि या यात्रेत कोल्हापुरातीलच नव्हे तर बाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात आणि एकूणच इथल्या यात्रेची म्हटला तर तुम्ही तयारी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकताय की मंदिराच्या उजव्या बाजूला लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळण्यांचं तसंच त्यांना झोपाळे वगैरे केलेले आहेत. तसंच त्याच्या बाजूला बाथरूमची सोय केलेली आहे. तसंच इथले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलेले आहे. पूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून घेण्यात आलेला आहे आणि तसंच यावेळेला मेन इथलं हे म्हणजे की त्यांनी डॉल्बी मुक्त यात्रा पार पाडण्याचं नियोजन केलेलं आहे. तसंच CCTVचं कॅमेराचं त्यांनी नियोजन करून चोरांवर एक प्रकारे बंदी घालण्यासाठी हे CCTVचं नियोजन केलेलं आहे. तर ही जी आंबील यात्रा आहे ह्याचं महत्त्व काय आहे आणि ही आंबील यात्रा मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेलाच का भरवली जाते आणि यामागचं काय शास्त्र आहे हे आज आपण इथल्या पुजाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आणि एकूणच संयोजकांचं यामध्ये काय नियोजन आहे हेही आपण जाणून घेणार आहोत. तर आता आपली ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला जी ही यात्रा भरते यामागचं शास्त्र काय आहे? आता म्हणायला की जे डिसेंबर महिन्यात आपली पौर्णिमा भरते त्याला आपण रांडाव पौर्णिमा म्हणतो. पण ही रांडाव पौर्णिमाच का? तर जेव्हा रेणुकाला वैधव्य आलं म्हणजे रेणुकाच्या पतीचा महर्षी ऋषी जमदग्नींचा जेव्हा वध केला कुणी शस्त्राणू राजाने त्यांच्याकडे कामधेनू गाय होती. मग ती गाय मिळवण्यासाठी ती मागेल ते देत होती. पण ती गाय मिळवण्यासाठी शस्त्राणून राजाने त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा महर्षी ऋषी जमदग्नी ती गाय द्यायला तयार नव्हते. तर त्याच्यावर हल्ला केल्यानंतर जमदग्नींचा वध झाला. मग जमदग्नींचा वध झाल्यानंतर रेणुका देवीला वैधव्य प्राप्त झाले. तर मग 33 कोटी देवात फक्त रेणुकालाच असा आशीर्वाद मिळाले की जगात सत्याची आणि खरी पतिव्रता म्हणजे तू. मग आता पतीच नाही तर त्या आशीर्वादाचा काय उपयोग? पतिव्रता आशीर्वादाला काय अर्थच उरत नाही. तर हा प्रश्न रेणुकाच्या मुलांनी म्हणजेच परशुरामाने 33 कोटी देवांना केला. 33 कोटी देवांना परशुरामाने प्रश्न केला की 33 कोटी देवात तुम्ही माझ्या आईला आशीर्वाद दिलाय की रेणुका तूच खरी पतिव्रता, पण आता माझे वडीलच नाहीत, मग त्या आशीर्वादाचा काय उपयोग? ह्या देवांचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा सगळ्या देवांनी मिळून महर्षी ऋषी जमदग्नींना अमृतकुपी दिली, सहजिवंत केलं. पण हे सगळं त्यांना जिवंत करूच तोपर्यंत त्यांना पुनर्जीवन प्रदान करूच तोपर्यंत 3 घटके उलटून गेले. पण 3 घटकेसाठी का असणार रेणुका ही रांडाव झाली होती म्हणजे विधवा झाली होती. मग ह्याच या रांडाव पौर्णिमेचं कारण. तर रांडाव पौर्णिमा झाल्यानंतर आपले जग परत मानाचे जग जे आपले असतात ते कोल्हापुरात परत येतात आणि परत आल्यानंतर येत्याला शनिवारी किंवा एक आठवड्याभरात आपली आंबील यात्रा पार पडते. तर आंबील यात्रा म्हणजे काय? रेणुकाला वैधव्य प्राप्त झाल्यामुळे रेणुका देवी दुःखात असते. एखाद्या घरी जर दुःखात काहीतरी आपण घटना घडली तर आपण त्याचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी जातो, निदान त्यांचं दुःख थोडं हलकं होईल म्हणून. मग तसंच काही एक प्रकार आपल्या आंबील बाबतीत घडतो. तर आंबील म्हणजे काय? रेणुका देवीला आवडती वस्तू म्हणजे भाजी, भाकरी, आंबील, वडी, केळ, गाजर, लिंबू हे सगळं आपण तिला तिच्या आवडतीचे जे पदार्थ आहे ते तिला आपण अर्पण करतो आणि रेणुका देवीचं दुःख हलकं करून तिचं आपण सांत्वन करतो की रेणुका देवी तू तुझ्या संसाराला लाग आणि ह्या जो विश्वासा जो सगळं म्हणजे काय म्हणतो आपण प्रपंच आहे या विश्वाचा तू पूर्ण परत सांभाळायला हातामध्ये घे. हीच आंबील यात्रा. तर आता आपल्या बरोबर आहेत यात्रा कमिटीचे संयोजक, त्यांना विचारूया की त्यांनी तयारी कशा प्रकारे केलेली आहे. नमस्कार. या वर्षी सालाबाद प्रमाणे 13 डिसेंबर रोजी उद्या आंबील यात्रा होणार आहे. तरी यात्रेसाठी आम्ही महिलांचा कक्ष मांडव वेगळा घातलेला आहे, इथं पुरुषांचा वेगळा घातलेला आहे. परत इथून आम्ही 150 फोकस लावलेला आहे चोरीला आळा बसण्यासाठी. इथं नैवेद्य नारळ फोडण्यासाठी आपण नैवेद्य घेण्यासाठी केलेला आहे. इथं प्रत्येकाचे जे येणारे भक्त आहेत त्यांची सगळी निवडं घेऊन आम्ही इथं प्रसाद असा मांडव घालून वाटप करणार आहे. वर शौचालयाची 20 संडास आम्ही तिथे ते उपलब्ध केले आहे आणि यंदा वैशिष्ट्य म्हणजे यात्रेला आम्ही डिजिटल मुक्त यात्रा केलेली आहे. पाण्याची बिस्लरीची बी वाटपची सोय भक्तांना आम्ही केलेली आहे. आता लाखो भाविक इथं यात्रेसाठी येत असतात रेणुका देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि ज्या वेळेला तो प्रसाद म्हणजे आपली भाकरी, भाजी किंवा आंबील असते ते देवीला अर्पण करतात. मग त्या प्रसादाचं नियोजन कसं करता तुम्ही? त्या प्रसादासाठी
इथे 3-4 टेबल मांडलेले असतात. ते सगळे प्रसाद नैवेद्याच्या रूपात आले की ते येणाऱ्या भाविकांना ते नैवेद्य म्हणून दिले जातात. आणि त्याचा येणाऱ्या जवळजवळ इथं 3 लाख भाविक येतात. त्यापैकी 50 ते 60 हजार लोक त्याचा लाभ घेतात. काय वेगळ्या पद्धतीचं नियोजन या वेळेला करण्यात आलेलं आहे? यावर्षी गेल्या वेळी भरपूर प्रॉब्लेम झाले इथे चोऱ्या, त्यामुळे आपण लाईटची भरपूर सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे, संडास उपलब्ध केलेले आहेत. मेन जे पुजारी आहे, आपली जी पूजेची जी मान्य आहे ती ह्या वर्षीची खूप छान आहे. माणसाने भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा. परत गडबड गोंधळ काही होणार नाही याची पूर्ण कमिटीने दक्षता घेतलेली आहे. मंदिरातर्फे आपल्या CCTV पूर्ण परिसरामध्ये आपण अवेलेबल केलेली आहे. ती पूर्ण भागात त्याचा जो कंट्रोल रूम आहे तो मंदिराच्या एका रूम मध्ये आहे. आपले स्वतः स्वयंसेवक इथे 100 ते 150 जण आपले असतात. पोलीस कर्मचारी 200 आहेत इथे. पालखीचं नियोजन कशा पद्धतीनं होणार आहे? उद्या दुपारी 3 ते 4 या वेळेत पालखीचे नियोजन करण्यात आलेले आहे. पालखीची आरती होते आणि त्याच्या तिथून 5 फेऱ्या होत्यात. त्यावेळेला सर्व भाविक इथे थांबून त्याचा लाभ घेतात. ओढ्यावरील रेणुका देवीच्या मंदिराची जी यात्रा चालू आहे याबद्दल आपण पुजारी असो किंवा संयोजक असो यांच्याकडून ती पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे की त्यांचं उद्याचं नियोजन, यात्रेसंदर्भातील उद्याचं नियोजन कसं असणार आहे आणि कशा पद्धतीनं असणार आहे. तर ते नियोजन त्यांच्याकडून पूर्ण झालेलं आहे. सर्व भाविकांना रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त माझा महाराष्ट्र न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.